हॅलो नमस्कार, सिम्पली सृष्टीच्या दुनियेमध्ये तुमचं वेलकम। तर आजच्या व्लॉगची सुरुवात डायरेक्ट कार बद्दल झाली आहे। तर मी आणि माझा दादा आज कुठेतरी चाललोय, काहीतरी घ्यायला चाललोय, पण ते माझ्यासाठी नाही आहे, दादासाठी आहे। तर ते काय घेतो आम्ही ते बघायचं असेल तर मला पूर्ण व्लॉग बघा, सो स्टे ट्यून। तर माझ्या कालच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आम्ही गेलो होतो दादाला मोबाईल घ्यायला आणि पुढे आम्ही मॉलला गेलो होते। का आम्ही मॉलमध्ये किती एन्जॉय केलं हे तुम्हाला पूर्ण या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। आता नेक्स्ट स्टॉप दादाला म्हटलं चल सुट्टे आज मॉलला घेऊन फिरायला, मग आम्ही चाललोय आता मॉलला। पण त्याआधी आम्हाला काहीतरी खायचं होतं कारण का खूप भूक लागली, पण ट्रॅफिक इतकी की आम्हाला कुठे जाताच आलं नाही हॉटेलमध्ये। मग आता म्हटलं डायरेक्ट मॉलमध्ये काहीतरी खाऊ। इतकी ट्रॅफिक, कधी पोहोचू यार, खूप भूक लागली आता। कधी पोहोचताच आम्ही डायरेक्ट गेलो फूड मॉलला कारण आम्हाला लागली होती प्रचंड भूक। हो फायनली गाईज आम्ही कुठे आहे? आता आम्ही चाललो H&M मध्ये, बघू आम्ही काय शॉपिंग चालू आहे आज आमच्या दादाची शॉपिंग। तो नुसते ट्रायल घेतोय आणि आम्ही इथे बोर होतोय। इथे असे एका शॉप मध्ये गेलो होतो, आम्हाला कॉस्मेटिक घ्यायची होती म्हणून। तर आमचा दादा आम्हाला टाकून गेले ना, आता आम्हाला सापडत पण नाही। आम्ही त्याला शोधतोय, बघूया आपण कुठे भेटतो। फोन पण उचलत नाही, आम्ही फोन करतोय त्याला शोधतोय गाईस, कुठे काय माहिती। ही त्याला इकडे कॉल पण करते पण तो आमचा कॉलच उचलत नाही। आमचा फोन उचललाय आणि तो कुठे त्याने आम्हाला सांगितलं, आता आम्ही तिकडेच चाललो, बघूया आपण। सो फायनली त्याने आम्हाला सांगितलं होतं तो कुठे, मला तर हा तोच दिसतोय, बघूया आता थोडं पुढे जाऊन नक्की तोच आहे का। फायनली खूप प्रयत्नानंतर भेटला बाबा। मग आम्ही म्हटलं चला थोडं होम डेकोर पण बघून घेऊया। होम डेकोर बघून आम्ही निघा, परत आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलोय, त्याच्याच शॉपिंगला। आम्ही काहीच नाही घेतलं आज। टुडे इज हिज शॉपिंग डे। बघूया काय परत दुसऱ्या शॉपमध्ये। भाई काय चाललंय याचं, नुसतं इकडनं तिकडं चाललंय भाई। आम्ही थकलोय आता। हा डन विथ द मॉल अँड शॉपिंग। आता काहीतरी खातो, भूक लागली, कुठे जातो बघूया। बाय कर बाबू, डन विथ शॉपिंग। हे बघा एवढी सगळी शॉपिंग करून आता आमची एनर्जी फुल डाऊन, भूक लागली। आम्ही चाललो आता हॉटेलला, काहीतरी मस्त खाऊन घेतो। गाडी शोधतो आधी कुठे लावली, पार्किंग आहे। आता आम्ही जातो कुठे जेवायला, मस्त पोटभर जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो। सो इथे मला द्यावं लागते व्हॉइस ओव्हर कारण आम्हाला वाटलं आपला माईक हा ऑन असेल, पण नंतर घरी आल्यावर व्हिडिओ बघितल्यावर आम्हाला समजलं अरे आपला माईक तर ऑफ होता। तर इथे आम्ही हेच सांगत होतो की रात्रीचे 11:15 वाजता आम्ही गेलो होतो जेवायला। जेवण यायचं तेव्हा येईल, पण इथे आपले फोटोज काढणं काही बंद झालं नाही पाहिजे। सो गाईज आम्ही इथे हॉटेलला जेवायला आलोय, रात्रीचे 11:30 वाजता। सो इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी लाईव्ह सिंगिंग पण चालू होती, जे की मस्त आम्ही गाणे ऐकता ऐकता आपलं जेवण पूर्ण केलं होतं। तर श्रावण चालू आहे त्यामुळे आम्हाला व्हेज खावं लागलं गाईज, पण चांगलं होतं, छान होतं, मस्त। मी आता मस्त यांना आवडलं नाही कारण का यांना नॉन व्हेज खायची सवय नाही आहे, म्हणून मला आहे सवय, मला तो मस्त। आता मी घरी चाललोय गाईज। किती वाजले? मग छान होतं ना, स्वादिष्ट होतं जेवण, चांगलं होतं जेवण। हा कारण का श्रावण चालू आहे ना, व्हेज खायला लागते तर ते त्याच्या पोटात जात नाही, म्हणून ते त्याला चांगलं नाही आवडलं। मी व्लॉग करते दादा, ओके हा। तर आता मी मस्त असं जेवण करून घरी चाललोय, भेटूया घरी गेल्यावर। सो गाईज आम्ही फायनली घरी पोहोचलोय। तर रात्रीचे किती वाजलेत आता? 1 वाजायला आले। तर आम्ही आता घरी पोहोचलो आणि उद्या परत आम्हाला कुठेतरी जायचंय। तर ते कुठे जायचंय हे तुम्हाला याच ब्लॉग मध्ये पुढे कळेल, सो स्टे ट्यून। येस हॅलो नमस्कार। तर दिवस दुसरा उजाडलाय आणि याला विचार म्हणे दादा सोडेल का आम्हाला रिक्षात। तर आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? CST ला चाललोय आम्ही, गणपती डेकोरेशनचं सामान आणायला। आता आम्ही निघालोय, रिक्षा बघतो कुठे मिळते आम्हाला स्टेशनला जायला, आणि खूप पाऊस आहे। आता आम्ही थोड्याच वेळात CST स्टेशनला पोहोचू आणि आम्ही कुठे जातो, काय काय शॉपिंग करतो गणपती डेकोरेशनसाठी तुम्हाला सगळे मी या ब्लॉग मध्ये इन डिटेल दाखवेल, विथ लोकेशन पण, जेणेकरून तुम्हाला पण डेकोरेशन करायचं असेल तर तुम्हाला पण आयडिया येईल। आणि फायनली गाईज आम्ही पोहोचलो आता CSMT ला, आमची मुंबई। आता पुढे बघू आपण कुठे जातो, लेट्स गो। CSMT स्टेशन, क्रॉफर्ड मार्केट।
क्रॉफर्ड मार्केटला चाललोय. तुम्हाला दाखवू आम्ही काय काय घेतो, ते तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही पण घ्यायला इझी पडेल तुम्हाला डेकोरेशन गणपतीचं. हा, तुम्हाला पण जाता येईल. हा, सो स्टे ट्यून. चालत चाललोय आता आम्ही, दाखवते तुम्हाला. होप सो हे ऊन आपली पूर्ण शॉपिंग होईपर्यंत असंच ऊन पाहिजे, म्हणजे आपल्याला इझी पडेल शॉपिंग करायला. होप सो. मस्त असं ऊन पडले, बघताय तुम्ही. फायनली आम्ही मार्केट बरोबर येत होतो आपण, रात्रीच बरोबर. आम्ही फायनली मार्केटमध्ये आलोय, पण दुकानं अजून पण बंद आहेत, अजून चालू झाले नाही आहेत. बघू आता आम्ही काय शॉपिंग. पण आज सगळे दुकानं बंद आहेत. काय माहिती आम्हाला आज काय मिळतंय का नाही तर रिटर्न आम्हाला घरी जावं लागेल खाली आत, आणि कुठल्या वीकडेजमध्ये यावं लागेल, आणि ते पण संध्याकाळी. नंतर सकाळी मोस्ट ऑफ आज शॉप बंदच आहेत की नाही कन्फर्मेशन नाही अजून. हा, बघू मग आता. आताशी वाजली किती माहिती का? 1 वाजला ना ग. चालू व्हायला पाहिजे होती एवढ्याला, म्हणजे बंद आहे आज वाटतं. आय थिंक संडेला मार्केट बंद राहतं. आम्हाला काही कोणाला माहिती असेल याच्याबद्दल तर, तुम्हाला कोणाला काही माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आम्हाला तर काही एवढी आयडिया नाही. आम्ही आलोय खरं मध्ये मध्ये इथे माझ्या कॅमेऱ्याच्या स्ट्रीममध्ये. तर बघूया आपण आम्हाला आज काय घ्यायला मिळत आहे, की आम्ही खाली आत घरी जातो आणि आम्हाला नंतर वीकडेजमध्ये यावं लागतं. बघताय तुम्ही सगळे शॉप्स बंद आहेत. बघू शकता पूर्ण मार्केट बंद आहे. आम्हाला एक शॉप मिळाले, मोठी आहेत ना ती, त्याचं आम्हाला पाहिजे त्यासाठी. सो बघूया आम्हाला मिळतंय का. जसं आम्ही ठरवलं डेकोरेशन तसं ते इथे दिसतंय. तर बघूया त्याचा निशांगी तसं. आमच्या दादाला काही ती फुलं पटली नाही, म्हणून आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये चालले. बघूयात मिळतात का. इथे तरी आम्हाला थोडेफार दुकानं ओपन दिसत आहेत. तर बघूयात जसं आम्ही ठरवलंय तसं आम्हाला मिळतंय का नाही सगळं तुम्हाला दाखवूच आम्ही. सो स्टे. अजून शॉप मिळाला आहे, इथे आम्हाला मिळत आहे. सो इथे न्यू फ्लोरा लेसच्या बाजूला जी काही गल्ली आहे तिथे आम्हाला डेकोरेशनचं सामान भेटलं होतं, जे की होतं भुलेश्वर मार्केटमध्ये. जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की जा भुलेश्वर मार्केटला. ते मिळाले. अँड अगेन इथे पण माझा माईक बंद झाला होता आणि मला काहीच चालू होता, तो फक्त माझ्या बहिणीचा माईक. फुलं तर घेतली, आता मला कपडा आणि अजून अशी काय काय घ्यायचं. सो फायनली आम्हाला जे घ्यायचं होतं ते इथे घेऊन झालं होतं. फक्त बाकी होतं ते थोडंफार वेल्वेटचं कपडा वगैरे, तेच बाकी होतं. ते बघू आता इथे मिळेल का नाही तर मग आम्हाला दुसरीकडे परत बघावं लागेल किंवा नंतर केव्हा परत यावं लागेल. आणि इथे पण मी व्हॉइस ओव्हर दिला कारण इथे पण माझा माईक बंद झाला. आम्ही शॉपिंग तर केली, आता भूक लागली म्हणून एका हॉटेलला खायला आलोय. आज आम्ही काय खाऊ? पावभाजी फेवरेट पावभाजी. कुठे फिक्स बाबा गाईज आमची शॉपिंग झाली आहे आणि आम्ही घरी जायला निघालोय. आम्ही फास्ट चालतोय कारण की आमची ट्रेन आहे. आता आम्ही जर फास्ट गेलो तर ट्रेन मिस होईल, मग आम्हाला वेट करावं लागेल. सो लेट्स गो. आम्हाला ट्रेन मिळाली आहे गाईज आणि आम्ही चाललो आहे आता घरी. टायमावर आलो आहे आम्ही. हां, ट्रेन लेट आहे म्हणून फायनली आम्ही पोचलोय कुठे, अंबरनाथला. आता रिक्षा घेऊन आम्ही चाललो आमच्या घरी. बघा आमचे अवतार बघा कसे झाले. आम्ही घरी पोचलोय अंबरनाथला. आता आम्ही मस्त चहा बिया पिऊन निघू मुरबाडला जायला. आणि ही माझी मोठी हाय कर मोठी मस्त आता चहा पिऊ. वहिनी चहा ठेवते मस्त, तो चहा पिऊ आणि आम्ही जाऊ घरी मुरबाडला. बाय. घरी पोहोचलो गाडीची फायनली गाईज आम्ही घरी आलेलो आहे. तर असा काय होता आपला आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी ज्या काही व्हिडिओज टाकेल त्या तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघू शकता. आणि एक अजून मी घरी आले तर बघते तर आपलं रिंग लाईट आणि ट्रायपॉड आलेलं आहे, तर ह्याची पण मी लवकरच अनबॉक्सिंगची व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकेल. सो सबस्क्राईब करून ठेवा. बाय गाईज.